नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव पोहोचवण्याचा संपूर्ण प्रयत्न करत आहे. आपल्याला विनंती आहे, आजपर्यंत आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया यूट्यूबवर BBC केज लाईव्ह हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सध्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी श्री छत्रपती शिवरायांची तुलना अर्थात टिपू सुलतान यांच्याशी केल्यामुळं वादळ उठलंय. विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या समर्थकांनी यावर प्रचंड आक्षेप घेतलेला आहे. निश्चितच काँग्रेस जी स्वतःला पुरोगामी समजतीये त्यांनी कुठलंही वक्तव्य करताना या देशामध्ये जी काही प्रतिगामी आहेत किंवा मनुवादी लोक आहेत त्यांना संधी द्यायची नसते. परंतु निश्चित हर्षवर्धन सपकाळ यांनी एक चूक केलेली आहे आणि ती चूक आहे की श्री छत्रपती शिवरायांच्या सोबत टिपू सुलतान यांना समकक्ष धरण्याची. निश्चितच हे कोणीही शिवप्रेमी मान्य करणार नाहीत. त्याची काही कारण आहेत. कारण कोणत्याही महापुरुषाला एक वेगळा प्रतिष्ठा आणि दर्जा लाभलेला असतो आणि कोणाचीही तुलना कोणाबरोबर करणं हे उचित नाहीये. हे खरं आहे की टिपू सुलतान हे इंग्रजाच्या विरोधात लढलेले एक योद्धे होते, हे कोणी नाकारू शकत नाही. कारण आम्ही कसाही वाद घातला तरी जे सत्य आहे ते आहे. मात्र ज्या काँग्रेसनं टिपू सुलतानना जर आपल्याला त्यांना वाटत होतं की हे महापुरुष आहेत तर त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्यांना महापुरुषाचा दर्जा द्यायला हवा होता. ते दिलेलं नाही आहे. अशा वेळी ठीक आहे, टिपू सुलतानचं शौर्य हे नक्कीच खास होतं, वेगळं होतं. त्यांनी इंग्रजाच्या विरोधात लढलेल्या लढाया इतिहासामध्ये नोंद आहेत. त्यामुळे त्यांच्या जी काही शौर्य आहे त्याची दखल त्या ठिकाणी घेतली जात असेल त्याबद्दल कुठला दुमत नाहीये. परंतु सरळ उठून ते बी काँग्रेससारख्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी थोडं भान जागेवर न ठेवता कुठंतरी कोणाच्या तरी हाती कोलीत देणं हे कितपत योग्य आहे. आपल्याला माहिती आहे की कोणत्या गोष्टीवर विरोधक आपल्याला कोंडीत पकडू शकतो हे माहिती असून बी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी ही मोठी चूक केलेली. ठीक आहे, त्यांनी टिपू सुलतान यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन लढाया केल्या इथपर्यंतचं वाक्य बरोबरच होतं. परंतु त्यानंतर त्यामुळं टिपू सुलतान यांना शिवरायांच्या समकक्ष समजावं ही एक शब्द फक्त त्यांनी घाण केली या एका शब्दामुळं आणि त्यामुळे हे वादळ उठणं साहजिक आहे. आणि बऱ्याच वेळा काही गोष्टींना समर्थन देता येत नाही. कारण जर त्यांनी समकक्ष असं म्हटलं असलं तर ते चुकीचं आहे. टिपू सुलतान असतील किंवा इतर काही योद्धे होते, तानाजी मालुसरे आहेत, हे मोठे योद्धे होते. यांच्याबरोबर कोणाचीही तुलना करणं किंवा छत्रपती शिवरायांशी तुलना करणं हे चुकीचं आहे. अर्थात इथं कोणत्या योद्ध्याची किती कामगिरी होती हे इतिहासात त्या ठिकाणी नोंद आहे. इतिहासाने त्याची दखल घेतली. ज्यांनी त्यांनी वाचव, आम्ही लहानाचे मोठे झालो, आम्ही पण टिपू सुलतान यांचं कार्य जे त्या महायुद्धामध्ये पहिल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये किंवा लढायाची जी इतिहास आहे त्यामध्ये त्या योद्ध्यांचं काम सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. परंतु या ठिकाणी वाद होईल असं वक्तव्य निर्माण करणं हे चुकीचं आहे. अर्थात ही गोष्ट कोणत्या एका पक्षाची नाही आहे. महाराष्ट्रात सगळ्याच राजकीय पक्षांनी शेण खाल्लेलं आहे. वेळोवेळी छत्रपती शिवरायांची तुलना अनेकांनी सध्याच्या नेत्याबरोबर केलेली आहे आणि त्याच्यात जसं काँग्रेस तसं भारतीय जनता पार्टी किंवा इतरही सर्वच पक्ष सहभागी आहेत. खरं तर सामान्य लोकांकडून हे चुका होत नाहीत. सगळे शेण खाणारे हे राजकीय पक्षाचेच नेते प्रवक्ते असतात किंवा पदाधिकारी असतात. मात्र त्याची झळ सर्वसामान्यांना भोगावी लागते. निषेध करायलाही हेच पुढं असतात आणि शेण खायलाही हेच पुढं असतात. त्यामुळं नेमकं सामान्य जनतेनं करायचं काय हा प्रश्न आहे. या ठिकाणी आम्ही म्हटलं निश्चितच श्री छत्रपती शिवरायांची तुलना, कारण छत्रपती शिवराय यांचं जीवन कार्य खूप उंचीचं आहे. त्यांच्याबरोबर बाकी योद्ध्यांची तुलना करणं हे योग्य असणार नाही. कारण कुठेही आम्ही कुठल्याही याच्यामध्ये एक नायक असतो आणि त्या नायकाची तुलना खाली जी काही सहकार्य केलंय ते बी महत्त्वाचेच असतात, त्याच्यात कुठलेही नाही. पण तो नायक हा नायक असतो आणि म्हणून अशा तुलना करणं योग्य नाही. आणि याची संधी भारतीय जनता पार्टीसारखे पक्ष शोधत असतात. कारण सध्या राजकारण हे भावनेवर चालवलंय, विकासावर नाही. त्यामुळे काँग्रेसनं दखल घ्यायला पाहिजे होती की
की आपण काय बोलतो आहे याची त्यांनी विचार करायला पाहिजे होता. मात्र हर्षवर्धन सपकाळ चुकलेले आहेत. कारण त्यांनी आत्ताच मी म्हटलं, टिपू सुलतानाबद्दल त्यांनी बोलल्याबद्दल कुठलंही काही वावगं नव्हतं, परंतु त्यांची तुलना श्री छत्रपती शिवरायांबरोबर करणं हे नक्कीच त्यांचं चुकलेलं आहे. आणि म्हणून कदाचित, कारण इथं ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, कारण पुरोगामी विचार घेऊन चालणाऱ्या लोकांना सुद्धा अशा काही गोष्टीमुळं अडथळे येतात. कारण आता मी म्हटलं, कारण काही गोष्टींना आम्ही विनाकारण कुठंतरी कोलीत कुणाच्या हाती देतो आणि मग आम्ही त्याची वाट बघत बसतो किंवा त्याच्या परिणामानं होणाऱ्या काही गोष्टींची वाट बघत बसतो. ते चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी मला वाटतं, मी आता म्हटलं की हे एका पक्षानं नाही, सगळ्या पक्षानं शेण खाल्लेलं आहे. श्री छत्रपती शिवरायांसारख्या महान या नायकाची तुलना अनेकांनी, कोणी नेत्याबरोबर केली, कोणी त्यांची काय काय केले आतापर्यंत झालेलं आहे. वेळोवेळीचे वादंग उठले, तिथं शमले, परंतु हे नेहमी होणारच. परंतु आम्हाला वाटतं, कुणी कितीही शेण खाल्लं, काहीही बोलले तरी श्री छत्रपती शिवरायांची उंची अगदी 1 इंचानंही कधी कमी होणार नाही. ते आहे तिथंच आहे. असे किती आले, किती गेले, काय बोलले, कोणी काय काय बोललं. मागच्या काळात आपण बघितलं असेल, श्री छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे अनेक वक्तव्य देशात, या राज्यात वेगवेगळ्या नालायकांनी, वेगवेगळ्या अशा अविचारी लोकांनी शेण खाऊन केलेले आहेत. मात्र त्यामुळं कुठलंही श्री छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं, कुठलंही त्यांचं जी काही उंची आहे जीवन कार्याची, ती कोणतीही कमी होत नाही, हे मात्र खरं आहे.